नर्मदे हर, नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराणमध्ये 8व्या स्कंधात अध्याय 2, 3 आणि 4 मध्ये गजेंद्र मोक्ष कथा सांगितलेली आहे. आज आपण ती ऐकूया. राजा परीक्षितानं विचारलं, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातनं कसं सोडवलं ते आम्ही आपल्याकडनं ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परमपुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्याने वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचं वर्णन केलेलं असतं. सूत सांगतात, परीक्षिताने श्री शुकदेवांना कथा सांगण्यासाठी प्रेरित केलं तेव्हा श्री शुकदेव अत्यंत आनंदित झाले आणि परीक्षिताचं अभिनंदन करून गजेंद्र मोक्षकथा सांगू लागले. श्री शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता, 4थ्या मन्वंतरात हरिमेघा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावानं अवतार घेतला. त्याच अवतारात भगवंतांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केलेले होते. क्षीरसागरानं वेढलेला त्रिकूट नावाचा सुंदर श्रेष्ठ पर्वत होता. त्याच्या सोने, चांदी आणि लोखंडाच्या शिखरांच्या तेजानं तो अत्यंत झगमगत होता. सदैव सर्वत्र फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष त्रिकूट पर्वतावर शोभत होते. तसंच त्यावर अनेक झरे आणि नद्या आणि सरोवरांनी तो त्रिकूट पर्वत शोभायमान दिसत होता. त्रिकुटाच्या दरीमध्ये भगवान वरुणांचं ऋतुमान नावाचं उद्यान होतं. त्या उद्यानात एक मोठं सरोवर होतं. त्यात सोनेरी कमळं उमललेली होती. या पर्वतावर अनेक पशु पक्षी राहत होते. तिथं गजेंद्र नावाचा हत्ती अनेक हत्तीणी आणि त्यांच्या पिल्लांच्यासह विहार करत होता. गजेंद्र अत्यंत बलवान होता. त्याला 10,000 हत्तींचं बळ असल्यामुळं केवळ त्याच्या मदरसाच्या वासानं मोठमोठे सिंह, वाघ, गेंडे, चित्ते, गवे भिवून पळून जात. त्यामुळे गजेंद्राला आपल्या बलाचा प्रचंड अहंकार होता. गजेंद्राच्या मर्जीनं ससे, हरणे, वानर, कुत्री, माकडे, अस्वले असे अनेक लहानसहान प्राणी निर्भयतेनं वावरत होते. गजेंद्र अनेक हत्तीणींसह विहार करत असताना त्यांची पिल्लं उन्हानं व्याकुळ होऊन खूप तहानली. तेव्हा गजेंद्रानं आपल्या सोंडेनं हुंकून सरोवर कुठं आहे हे जाणलं. मग गजेंद्र आपल्या कळपाला तहान लागली म्हणून लगबगीनं सरोवराकडं गेला. सरोवराचं पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होतं. सर्वप्रथम गजेंद्र या सरोवरात घुसला, भरपूर पाणी प्याला. मग सर्व हत्तीणी आणि पिल्ले सरोवरात शिरली आणि त्यांनी जलपान केलं. गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे गजेंद्र मायेनं सोंडेनं पाण्याचे फवारे उडून हत्तीणी आणि पिल्लांना स्नान घालायला लागला. सर्वजण अत्यंत आनंदाने जलक्रीडा करीत होते. भगवंतांच्या मायेनं आजाण बनलेल्या उन्मत्त अहंकारी गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती. आपलं असंच असतं ना, अगदी आनंदात सुखात रममाण असतो तेव्हा अचानक एखादं संकट येईल अशी कल्पनासुद्धा आपण करत नाही. आपण आनंदात सुखात असतो तेव्हा आपल्याला भगवंतांची आठवणच येत नाही. त्यावेळी आपण प्रभूंना विसरतो. का बरं? प्रभू काही मागतात का आपल्याकडनं? प्रभू तर काहीही मागतच नाहीत. प्रभू फक्त सांगतात, अरे बाबा, मधून कधीतरी माझी आठवण काढत जा. हा आनंद, हे सुख जो देतो त्याला विसरू नकोस. हत्ती स्नानप्रिय, जलप्रिय असतो. गजेंद्र आनंदानं जलक्रीडा करताना त्याला एकदम जाणवलं, आपला पाय कोणीतरी पकडला आहे. गजेंद्रानं विचार केला, ज्यांनी माझा पाय पकडला आहे
त्याला मी कोण आहे हे ठाऊक नाही आहे. मी गजेंद्र आहे असं त्याच्या लक्षात आल्यावर तो लगेच माझा पाय सोडून देईल. या विचारानं गजेंद्र जलक्रीडा करतच राहिला. गजेंद्राला असलेला बलाचा अहंकार प्रभूंनी नष्ट करायचं ठरवलेलं होतं. याकरताच गजेंद्रा इतकाच बलवान मगर त्याच सरोवरात राहत होता. शेराला सव्वा शेर भेटतोच ना. गजेंद्राने आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्यामध्ये मगराची शक्ती जास्त असल्यामुळं मगर त्याला पाण्यात खेचून न्यायला लागला. तेव्हा गजेंद्राने पाण्यात पाहिलं. प्रचंड मगर बघून तो सावध झाला. त्यांनी बरोबरच्या हत्तीणींना पिल्लांना सांगितलं की मोठा मगर मला पाण्यात खेचून नेत आहे. तेव्हा सर्व हत्तीणीने आपापल्या सोंडाने गजेंद्राला बाहेर काढण्याचा ओढण्याचा प्रयत्न सुरू केला, पण मगराने पाय सोडला नाही. गजेंद्राला ओढत ओढत काठापर्यंत आणताच मगर पुन्हा गजेंद्राला आत आत पाण्यात खेचून नाही. असं खूप वेळा झालं. मग मात्र हत्तीने सरोवराबाहेर आल्या आणि निघाल्या. त्यांच्या पाठोपाठ पिल्लंही निघाली. ते पाहून गजेंद्र विचारतो, मला सोडून तुम्ही निघालात कुठं? हत्तीने म्हणतात, बहुतेक आपण बाहेर येणार नाही असं वाटते, शिवाय घरची कामं करायची आहेत ना. पिल्लं म्हणतात, आम्ही उपाशी पोटी नुसतं पाणी पिऊन तुम्हाला बाहेर कसं काढणार? पाणी पिऊन आम्ही जिवंत कसे राहणार? तुम्ही बाहेर आला की भेटूया आपण. गजेंद्राकडं पाठ करून सर्वजण निघून गेले. आता गजेंद्र एकटा राहिला. आत्तापर्यंत आपलं जे कोणी होतं ते सर्व सोडून गेले. एवढी विनवणी करूनसुद्धा कुणीही थांबलं नाही. मग मात्र गजेंद्र आपली सर्व शक्ती एकवटून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करायला लागला. एकदा मगर त्याला खोल पाण्यात ओढून नेई. पुन्हा गजेंद्र प्राणपणानं मगराला काठाकडं ओढत ओढत आणि पुन्हा मगर त्याला खोल पाण्यात ओढून ने. असं अनेक वर्ष म्हणजे 1000 वर्ष चाललेलं होतं. आता गजेंद्राच्या लक्षात आलं, आपण खूप थकलो आहे, कारण कित्येक दिवस काही खाल्लेलं नाही आहे. मगर मात्र गजेंद्राच्या पायातून सतत वाहणारं रक्त पिऊन अधिकच बलवान होत होता. मगर जलचर असल्यामुळं पाण्यामध्ये त्याची शक्ती अधिक होती. गजेंद्राच्या मनामध्ये मात्र आता उत्साह राहिला नाही, ताकद राहिली नाही. लक्षात घ्या, जेव्हा कोणी संकटात सापडतो तेव्हा त्याला संकटाची फार भीती वाटत नाही, पण त्यावेळी आपण एकटे पडलो, एकटे राहिलो आहे याचीच भीती वाटायला लागते. प्राणसंकटात सापडलेला गजेंद्र स्वतःला सोडून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला तेव्हा त्याने आपल्या सुटकेच्या उपायावर खूप विचार केला. शेवटी त्यांनी ठरवलं, मला माझे बांधव, माझे प्रियजन जर या प्राणसंकटातून सोडू शकत नाहीत तर आता मी भगवंतांना शरण जातो. कारण जो कोणी परमेश्वराला, भगवंतांना शरण जातो त्याला भगवंत वाचवतात. तेव्हा जो कोणी जगदीश्वर आहे त्यालाच मी शरण आहे, तोच मला संकटातून सोडवेल. परमात्मा प्रचंड शक्तीचा स्रोत आहे. संकटकाळी आपल्यापुढं 2च पर्याय असतात, हाय हाय करा किंवा हरी हरी करा. हाय हाय करून तुमचं संकट अजिबात टळत नाही, उलट ते तुम्हाला अधिक दुःखच देत राहतं. हाय हाय करत आपण सर्वांना दोषच देत राहतो, त्यामुळं अधिकच दुःखी होतो. त्याऐवजी हरी हरी म्हणा. हरी हरी म्हणून भगवंतांना बोलवा, हे हरी असं त्यांना पुकारा. आणि गजेंद्राने हेच केलं. गजेंद्रांनी ज्या शब्दांनी, ज्या श्लोकाने प्रभूंना पुकारलं ते श्लोक मंत्र बनले. त्यावेळी गजेंद्रांनी जे स्तोत्र म्हणून भगवंतांना पुकारलं त्याला गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणतात. भागवताच्या 8व्या स्कंधात 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 2 ते 29 अशा 28 श्लोकांचं हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे. गजेंद्राने
आपले डोळे मिटले. आपल्या बुद्धीनं गजेंद्रांनी आपल्या मनाला हृदयात एकाग्र केलं आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. विचार करा, आपण आपल्या जीवनात एक तरी स्तोत्र पाठ करा, त्या स्तोत्राचं नित्य पठण करा. पुढील जन्मी आपण कोणत्या योनीमध्ये जन्म घेऊ हे सांगता येत नाही, पण ज्या योनीमध्ये जन्म मिळेल त्यावेळी संकटकाळी या स्तोत्राचं स्मरण नक्की होईल आणि त्या स्तोत्रामुळं आपला उद्धार करण्यासाठी भगवंत नक्की येतील. स्तोत्र आणि मंत्रांचे संस्कार चित्तामध्ये इतके दृढ होतात की मृत्यूनंतर शरीराचा नाश होतो, पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय चित्तासह या देहातून दुसऱ्या नवीन देहात प्रवेश करते. तेव्हा चित्तावरील हे संस्कार आहेत तसेच नवीन शरीरात येतात. म्हणूनच गजेंद्राला पूर्वजन्मीचं ते स्तोत्र आठवलं, कारण गजेंद्र पूर्वजन्मात एक भक्त होता. त्यामुळं पूर्वजन्मी पाठ केलेलं स्तोत्र आठवल्याबरोबर त्यांनी त्या स्तोत्राचं पठण सुरू केलं. गजेंद्र म्हणतो, हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेनं प्रतीत होतं, ज्याने हे व्यापलं आहे आणि जे स्वतः त्याच्या रूपानं प्रकट झाले आहेत आणि जे हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. स्वयंप्रकाश, सर्वांची साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. त्या अनंत शक्तिमान ऐश्वर्य संपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहेत. माझा त्यांना नमस्कार. ज्यांना जन्म, कर्म, नाम, रूप नाही, की ज्यांच्यात गुण दोष नाहीत, असे असूनसुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेनं त्यांचा स्वीकार करतात, त्यांना माझा नमस्कार. जे नटाप्रमाणे अनेक वेश धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग आपण सामान्य प्राणी कसे जाणू? त्यांच्या लीलांचं रहस्य जाणणं अत्यंत कठीण आहे. ते प्रभू माझे रक्षण करोत. हे प्रभू, मी जिवंत राहू इच्छित नाही, कारण हा हत्तीचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून अज्ञानानं झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे. आपला महिमा अपरंपार आहे. अशा भगवंतांना मी शरण आलो आहे. किती विचित्र गोष्ट आहे बघा. संपूर्ण 28 श्लोकामध्ये गजेंद्रानं एकाही देवाचं, एकाही देवीचं नाव घेतलेलं नाही. श्री शुकदेव सांगतात, आकाशात अनेक देवदेवींची गर्दी जमली होती. प्रत्येक देव देवी विचार करीत होते की गजेंद्रानं आपलं नाव घेतलं नाही तर आपण कशाला त्याच्या मदतीला जायचं. प्रत्येक देवदेवींच्या अंतःकरणात अभिमान असल्यामुळं गजेंद्राच्या मदतीकरता कुणी पुढं आले नाहीत. पण त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणानं सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी गजेंद्राच्या मदतीसाठी प्रकट झाले. त्यांनी विचार केला, जर मी गेलो नाही तर हा बिचारा बुडून मरेल. म्हणूनच भगवंतांना भक्तवत्सल, कृपासागर असं म्हणतात. भक्त गजेंद्रासाठी श्रीहरी निघालेले पाहून लक्ष्मीदेवी विचारतात, अहो कुठं निघालात? गजेंद्रांनी आपले कान, नाक, डोळे बुडत असताना भगवंतांना हे हरी असं बोलवलं. पण केवळ हे ह एवढं ऐकूनच री म्हणण्यापूर्वीच भगवंत गजेंद्राकडं
निघाले. भगवंतांना श्री लक्ष्मीला सांगायचं आहे की मी हत्तीला सोडवायला निघालो आहे, पण मी नंतर ती म्हणेपर्यंत भगवंत गजेंद्रजवळ पोचले सुद्धा. श्रीहरी गजेंद्राकडे जाण्याकरता गरुडाजवळ आले तेव्हा गरुडाच्या चेहऱ्यावर प्रचंड अहंकार दिसला. गरुडाच्या मनात आलं, बघा माझा वेग किती प्रचंड आहे, माझ्याखेरीज भगवंतांचं किती आडतं बघा, माझ्या प्रचंड शक्तीनंच मी त्रिलोकनाथांना कुठंही केव्हाही वेगानं घेऊन जातो. गरुडाला झालेला अहंकार भगवंतांनी त्याच्या चेहऱ्यावरूनच जाणला. भगवंतांनी गरुडाच्या पाठीवर केवळ आपलं बोट ठेवलं आणि म्हणाले, गरुडा चला. गरुड म्हणाला, माझ्यावर आरूढ तर व्हा. तेव्हा प्रभू म्हणाले, केवळ माझ्या बोटाचं वजन घेऊन उडून तरी दाखव. गरुडाने आपले पंख खूप फडफडवले, खूप प्रयत्न केला, तरीही गरुड उडू शकला नाही. गरुड आगतिक झाला. श्रीहरी म्हणाले, हे गरुडा, तुला मी त्रिलोकीनाथांना आपल्या शक्तीनं घेऊन जातो असा अहंकार झालेला आहे. अरे, मला घेऊन उडण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही. मीच तुला माझ्या दोन्ही पायात पकडून उडतो. आलं का लक्षात? हे ऐकताच गरुडाचा अहंकार नष्ट झाला आणि त्यांनी प्रभूंची क्षमा याचना केली. तेव्हा श्रीहरी गरुडावर आरूढ झाले आणि गजेंद्रकडे निघाले. प्रभू कुठं निघाले हे पाहायला पाठोपाठ श्रीलक्ष्मी श्रीहरींच्या वरून निघाल्या. गरुडावरून येणाऱ्या श्रीहरींना गजेंद्रांनी पाहिलं. हातात सुदर्शन चक्र घेऊन आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी येणाऱ्या श्रीहरींना गजेंद्र म्हणतो, नारायणाखिलगुरो भगवन नमस्ते. गजेंद्राच्या मनात आलं की आपल्याकरता धावून येणाऱ्या प्रभूंच्या चरणी काहीतरी अर्पण करावं, पण त्यांच्याजवळ काही नव्हतं. पण श्रीलक्ष्मीनं जाणलं की आपला पुत्र गजेंद्र प्रभूंना काहीतरी अर्पण करू इच्छितो. म्हणून श्रीलक्ष्मींनी आपल्या हातातील लीलाकमळ गजेंद्राकडं फेकलं. गजेंद्राने आपल्या सोंडेनं ते लीलाकमळ पकडलं आणि श्रीहरींना अर्पण करण्याच्या इच्छेनं ते लीलाकमल अत्यंत भक्तिभावानं ते लीलाकमळ श्रीहरींच्या दिशेनं फेकलं. भगवंतांनी एका हाताने कमल स्वीकारलं तेव्हा गजेंद्राची थोडीशीच सोंड पाण्यावर राहिलेली होती. आता मात्र झटकन गजेंद्राला पाण्याबाहेर काढायलाच हवं, नाहीतर त्याचे प्राण जातील. म्हणून श्रीहरींनी गरुडावरनं उडी मारली. ते गजेंद्राजवळ गेले. गजेंद्राची सोंड पकडून त्याला सरोवराबाहेर ओढत आणलं. तेव्हा त्याच्या पायाला पकडलेला मगरसुद्धा सरोवराच्या बाहेर आला. श्रीहरीने सर्व देवदेवतांच्या देखत आपल्या सुदर्शन चक्रानं त्या मगराचं तोंड फाडलं आणि गजेंद्राला सोडवलं. वेगानं उडणाऱ्या गरुडावरून श्रीहरींनी उडी मारली आणि गरुडापेक्षा जास्ती वेगानं गजेंद्राची संकटातून मुक्तता केली. हे पाहून गरुडाच्या मनात आपण अत्यंत वेगवान आहोत हा अहंकार नष्ट झाला. श्रीहरींनी प्रथम मगराचा उद्धार केला आणि नंतर गजेंद्राचा उद्धार केला. भगवंतांनी जणू संदेश दिला की माझे चरण पकडणाऱ्याचा उद्धार होतोच, पण माझ्या भक्तांचे संतांचे चरण पकडणाऱ्यांचा मी प्रथम उद्धार करतो, नंतर मी भक्तांचा संतांचा उद्धार करतो. त्यावेळी ब्रह्मदेव, महादेव, सर्व देव
देवी, ऋषी, गंधर्व श्रीहरींच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि सर्वजण श्रीहरीची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीरांनी संपन्न झाला. हा मगर यापूर्वी हुहू नावाचा श्रेष्ठ गंधर्व होता. देवल ऋषींच्या शापानं त्याला मगराची योनी मिळालेली होती. आता भगवंतांच्या कृपेनं तो मगर योनीतून मुक्त झाला. श्रीहरींना नमस्कार करून तो आपल्या लोकी गेला. हुहू गंधर्वाला शाप का बरं मिळाला होता? हुहू नावाचा गंधर्व मोठा गायक आहे. इंद्रदेवांच्या दरबारात तो उत्तम गाऊन तसंच गमती जमती करून सर्वांचं मनोरंजन करणार आहे. एकदा तो सरोवरात स्नान जलक्रीडा करताना पाहतो की महात्मा देवल कमरे इतक्या पाण्यात उभे राहून हातात जपमाळ घेऊन डोळे मिटून नामस्मरण करत आहेत. महात्मा देवलांची गंमत करावी म्हणून हुहूनं पाण्यात बुडी मारली. पाण्यात बुडून तो महात्मा देवलांच्या पायाजवळ आला आणि एकदम महात्मा देवलांचे त्यांनी पाय पकडले. महात्मा देवल एकदम पाण्यात पडले, घाबरले. त्यांची जपमाळ पाण्यात पडली, नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळं एकदम घाबरलेले महात्मा सरोवराबाहेर आले. तेव्हा पाण्यातून हुहू गंधर्व उभा राहून हसायला लागला. हसणाऱ्या त्या हुहू गंधर्वाला पाहून अत्यंत संतापाने महात्मा देवल म्हणाले, अरे मूर्खा, पाण्यात लपून पाय पकडतोस, फजिती करतोस आणि हसतोस, लाज काही वाटत नाही तुला? मी तुला शाप देतो की पाण्यात पाय पकडणारा मगर तू होशील. हे ऐकताच हुहू गंधर्वांनी महात्मांचे चरण पकडले आणि तो रडायला लागला. तो म्हणाला, संतांचे चरण पकडल्यावर उद्धार होतो, पण माझा उद्धार तर झालाच नाही, उलट शाप मिळाला. महाराज, सर्वांचं मनोरंजन करणं हे माझं काम आहे. मी केवळ गंमत म्हणून पाण्यात आपले चरण पकडले. त्याचा आपल्याला राग आला. आपली चेष्टा करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्यावर कृपा करा. महात्मा देवलांनी विचार केला की आपण जरा जास्तच कडक शासन केले आहे. तेव्हा महात्मा म्हणाले, अरे, अचानक पाण्यात पाय पकडल्यामुळे मी घाबरलो, त्यामुळं माझ्या मुखातून शापवाणी प्रकटली. पण एक काम कर, तू याच सरोवरात राहा. श्रीहरींच्या सुदर्शन चक्राने तुझा उद्धार होईल. श्रीहरींच्या सुदर्शन चक्राच्या स्पर्शाने तुला तुझा मूळ देह प्राप्त होईल. तू मगर योनीतनं मुक्त होशील. श्री शुकमुनी सांगतात, राजन, बघितलंस, कितीही रागवले तरी संत आपला उद्धारच करतात. गजेंद्रसुद्धा पूर्वजन्मी द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचं नाव होतं इंद्रद्युम्न. तो भगवंताचा एक श्रेष्ठ उपासक होता. भक्त आणि उपासक यामध्ये खूप फरक आहे. भक्त कधीही दुसऱ्याचा अपमान करत नाहीत. भक्त नेहमी स्वतःला हीन दीन मानून दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. उपासक नेहमी उपासनाच करतो, त्यातील अर्थ न समजता नुसती कृती करतो. पूजापाठ जास्ती वेळ करणं ह्यातच तो आनंद मानतो. इतरांच्याकडनं खूप वेळ पूजा करतो म्हणून त्याचं कौतुक होतं. त्याने उपासक सुखावतो, कारण त्यामध्ये त्याचा भाव नसून नाटकी भाव जास्ती असतो. इंद्रद्युम्न राजा अशीच पूजा करत असताना एक दिवस कीर्तिमान अगस्त्य मुनी आले. तेव्हा इंद्रद्युम्न पूजा करीतच राहिला. इंद्रद्युम्न त्यांचं स्वागत केलं नाही, आदरातिथ्य तर केलंच नाही, उलट पूजा जास्त वेळ करत राहिला. ते पाहून अगस्त्य मुनी पुन्हा येतो सांगून गेले. जेव्हा अगस्त्य मुनी पुन्हा आले तर राजा पूजाच करत होता. अगस्त्य मुनींनी जाणलं की हा तर केवळ पूजेचं नाटक करत आहे. ते बघून ते संतापले. संतापलेले अगस्त्य मुनी इंद्रद्युम्ना म्हणाले, अरे दुष्टा, तू असभ्य आहेस, अतिथींचा अपमान करणार आहेस.
तू क्षत्रिय राजा असूनही स्वधर्म आचरण न करता केवळ पूजेचं नाटक करत बसतोस. तू जडबुद्धीचा आहेस म्हणून तुला जडबुद्धी अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त होईल असा शाप देऊन अगस्त्यमुनी निघून गेले. तेव्हा हा शाप म्हणजे आपलं प्रारब्धच आहे असं इंद्रद्युम्ननं मांडलं. आपल्याला वाटेल जास्ती वेळ पूजा करतोय म्हणून अगस्त्यनी शाप देणं अयोग्य आहे, पण नाही. ऋषीमुनी कधी अयोग्य वर्तन करत नाहीत. खरं म्हणजे इंद्रद्युम्न राजा गृहस्थधर्मी असूनसुद्धा त्यांनी जटा वाढवलेल्या होत्या, साधुवेश धारण केलेला होता, मौनव्रत घेतलेलं होतं, पण त्याला हा वेश जटा धारण करण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. केवळ संन्यासाचा वेश आणि थोडंसं आचरण करून तो हे नाटक करतोय हे अगस्त्य मुनींनी जाणलं. तर इंद्रद्युम्न अतिथींचं स्वागत केलं नाही, न बोलता एका जागी बसूनच राहिला. त्यामुळं अगस्त्य मुनींचा अपमान झाला. गुरुदीक्षा न घेता असा वेश करणं योग्य नाही म्हणून अगस्त्य मुनी संतापले आणि त्यांनी त्याला शाप दिलेला होता. इंद्रद्युम्नला आता हत्तीची योनी प्राप्त झाली, पण पूर्वजन्मी भगवंतांची आराधना उपासना केल्यामुळं त्याची हत्ती योनीमध्ये सुद्धा भगवंतांची स्मृती कायम राहिली. म्हणूनच त्यांनी पूर्वजन्मी शिकलेलं पाठ केलेलं स्तोत्र म्हणून भगवंतांची संकटकाळी स्तुती केली. भगवंत धावत आले आणि सोंडेला धरून त्याला सरोवराबाहेर काढून प्रथम मगराचा उद्धार केला. गजेंद्रानं हे अत्यंत आश्चर्यचकित होऊन पाहिलं. त्यानंतर योग्य समयी श्रीहरींनी गजेंद्रच्या मस्तकावर आपला कृपाकरकमल ठेवला. त्या क्षणी तिथं दिव्यदेही चतुर्भुज पितांबरधारी सुंदर रूप प्राप्त झालेला इंद्रद्युम्न प्रकट झाला. भगवंतांनी इंद्रद्युम्नला आपला पार्षद बनवलं. नंतर पार्षद रूप गजेंद्राला बरोबर घेऊन श्रीहरी आपल्या अलौकिक वैकुंठधामाकडं गेले. भगवंत म्हणतात, हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीनं माझं स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईन. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्र उद्धाराची कथा मी तुला ऐकवली. ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नष्ट होतील, तसंच त्यांना यश आणि स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणून आपले कल्याण इच्छिणारे द्विजगण सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन गजेंद्र मोक्षस्तुतीचा पाठ करतात. प्रियजन हो, गजेंद्र मोक्ष कथेचा तात्विक अर्थ लक्षात घ्या. गजेंद्र जीवात्माचं प्रतीक आहे. तुम्ही, मी सर्वजण जीवात्मा आहोत. आपण संसार सागरात अशाच संसार क्रीडा करण्यात मग्न असतो. त्यामध्ये जीवनाचा कालावधी किती गेला हे समजतसुद्धा नाही. सुखाच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवंतांचं स्मरण होत नाही. आता जे 70-75 वयाचे आहेत ना, त्यांना विचारा जीवन कसं गेलं. ते म्हणतील, कसं जीवन गेलं हे समजलंच नाही. पण जीवात्म्याच्या अचानक लक्षात येतं की आपला पाय मृत्यूरूपी मगराच्या मुखात आहे. आपल्या शास्त्रामध्ये सर्प, मगर हे मृत्यूचं प्रतीक मानलं आहे. मृत्यू आपल्याला खेचतो, पण जीवात्मा त्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. परिवारातील लोकांना जेव्हा आपल्यावर संकट आल्याचं समजतं तेव्हा सर्वजण भेटायला येतात. केवळ तोंड दाखवण्यासाठी, हजेरी लावण्यासाठी, दिसण्यासाठी येतात. पण मृत्यूपुढं कुणाचंच काही चालत नाही. म्हणूनच सर्वजण केवळ साक्षी म्हणून येतात, उभे राहतात. कारण संकटात पडलेल्या जीवात्म्याची वेदना दुसरा कोणीही घेऊ शकत नाही, मृत्यूही कोणी घेऊ शकत नाही. आपण पहिल्यांदा आजारी पडतो तेव्हा सर्वजण
त्याला दवाखान्यात घेऊन जातात. नंतर इतके लोक भेटायला येतात की सांगायला लागतं की त्यांना जरा विश्रांती घेऊ देत, नंतर या. मग आलेले लोक म्हणतात, आम्ही फक्त लांबनं बघतो, काचेतनं बघतो आणि जातो. पण आपलं आजारपण वाढत जातं तेव्हा भेटायला येणाऱ्यांची गर्दी कमी होती. आपल्या कुटुंबातील लोक दिवसातनं एकदा भेटून जायला लागतात. नंतर तर केवळ एक जण येऊन अजूनही आहे ना एवढं विचारून जातो. वेळेवर चहा येतो, नाश्ता येतो, जेवण येतं, पण जवळ कुणीही दिसत नाही. मी कुणाला दोष देत नाही, पण हे सत्य आहे. साधी गोष्ट आहे. विचार करा, आत्तापर्यंत आपण कुणाकरता कधी वेळ दिला आहे का? सर्वांना आपली कामं आहेत, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे. मग आपल्यासाठी कोण वेळ काढणार? तेव्हा जीवात्मा एकटा पडतो. त्यावेळी आपल्याला संकटापेक्षा एकटे पडल्याची भीती वाटायला लागते. तेव्हाच आपल्याला मदतीला कोणीही येत नाही हे लक्षात येतं. मग आपल्याला कधीही केव्हाही मदत करण्यास उत्सुक आहे असं एकच आहे, केवळ त्यालाच हाका मारा ना, त्याला बोलवा. तुम्ही त्याला बोलवताच तो धावून येतो आणि तुम्हाला संकटमुक्त करतो. गजेंद्रांनी संकटकाळी भगवंतांना बोलवताना जे शब्द उच्चारले तेच मंत्र झाले. गजेंद्रांनी 28 श्लोकामध्ये भगवंतांना बोलवलं, ते श्लोक म्हणजे मंत्रच झाले. या मंत्रांच्या उच्चाराने भगवंत संकटमुक्त करण्यासाठी धावत येतात. अशी ताकद, अशी शक्ती ह्या श्लोकांमध्ये, या मंत्रांमध्ये आहे. या स्तोत्राचे पहिले 2 श्लोक पाठ करा, या 2 श्लोकांचं अनुष्ठान करा. ते 2 श्लोक असे आहेत. ओम नमो भगवते तस्मै यत् एतच्चिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशायाभिधीमहि यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं य इदं स्वयं योऽस्मात् परस्माच्च परस्तं प्रपद्ये स्वयंभुवम्. आपल्यावर कोणतंही पारिवारिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कायदेशीर संकट आलं तर ते दूर करण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ तर केलाच पाहिजे, पण त्या पुरुषार्थाला भगवंतांचा आधार लागावा. म्हणून या 2 मंत्रांचं अनुष्ठान करा. भगवंत कोणत्या रूपाने येतील आणि आपला हात धरून त्या संकटातून बाहेर काढतील ते समजणारसुद्धा नाही, असा या मंत्रांचा महिमा आहे. श्री शुकदेव सांगतात, राजन, भगवंतांच्या हातून वाचणं किंवा मरणं ही मुक्तीच आहे. म्हणूनच मगर आणि गजेंद्र या दोघांनाही मुक्ती मिळाली. पण राजन, गजेंद्र मोक्ष कथा तुला कशासाठी ऐकवली सांग बरं? जेव्हा आपले बाहुबल, तपोबल, आर्थिक बल, कोणतेही बल उपयोगी पडत नाही, तेव्हाच भगवंतांचं नाम मुखानं घ्या. नामामध्ये प्रचंड बल आहे, त्यांनी अशक्य तेही शक्य होतं. रामानुजाचार्य सांगतात, परमात्मा आपल्या सोबत आहे आणि परमात्मा आपले सदैव रक्षण करेल असा विश्वास मनामध्ये ठसवा, मनामध्ये बाळगा. नर्मदे हर, नर्मदे हर.